मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. हाय मित्रांनो, कसे आहात? आजच्या कथेचे नाव आहे बाबा आणि सुजाता. माझ्या घरी मी, बाबा, आई राहतो. मी कॉलेजला आहे. माझ्या आईचे बाबांचं ऑपरेशन मोठं झालं होतं, म्हणून आई तिच्या गावाला गेली होती. शेजारी एक काकू राहतात. त्यांचं नाव आहे सुजाता. त्यांच्या घरी त्यांचे पती आणि 2 मुलं राहतात. आमच्या घरात त्या येतात. आम्ही पण त्यांच्या घरी जातो. आमचं घरचं संबंध असल्यासारखं होतं. आई गावाला जाऊन 8 दिवस झाले होते. शेजारच्या काकूंच्यात त्यांच्या मुलाचा बड्डे होता. त्यांनी तो बड्डे मोठा घातला होता. जेवण पण होतं. गल्लीतली आणि त्यांची घरची सगळी पाहुणे आले होते. मी त्यांच्या घरी होतो सगळी तयारी करायला. माझे बाबा कामाला आहेत, त्यामुळे माझे बाबा तिकडं आले नव्हते बड्डेला. तो बड्डे 7ला करणार होते. तो बड्डे 7ला केला. माझे बाबा 8ला येतात कामावरून. 7ला बड्डे झाल्यामुळे सगळी पाहुणे जेवायला बसली नाहीत. सगळी बोलत बसली होती आणि 8ला सगळी पाहुणे जेवायला गेलीत. गल्लीतली आणि त्यांची घरची पाहुणे आली होती, त्यामुळे खूप गर्दी होती. माझे बाबा आले असतील 8ला. ते घरी गेले. त्या काकू माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की बाबा आले नाहीत काय? मी बोललो आले आहेत, आत्ता घरी गेले. काकू बोलल्या आत्ता गेलीत काय? मी होय बोललो. तिथून त्या काकू डायरेक्ट घरी गेल्या. माझ्या लक्षात आले की माझा रुमाल घेऊन आलो नाही. मी तो विसरून आलो होतो, त्यामुळे मी त्यांच्या मागोमाग रुमाल आणायला गेलो. माझे बाबा घरी येऊन ते सगळे आवरत होते. पॅन्ट आणि बनेलवर होते. रूममध्ये काकू पण गेल्या होत्या. मी त्यांच्या मागे गेलो. काकू बोलल्या बाबांना, अहो चला की बड्डेला. बाबा बोलले जरा कंटाळा आहे, जरा बसतो. तर त्या काकू बोलल्या की अहो चला की, वाट बघत आहे, चला हो. बाबा बोलले की मी एकटा आहे हो, माझी बायको पण नाही आहे. तर काकू बोलले की असू दे हो, तुमची बायको गावाला गेली आहे, त्यामुळे तुम्ही एकटे आहात. आणि एकटं म्हणू नका, आम्ही आहे की तुमच्याबरोबर. तर बाबा बोलले होय ग सुजाता, तू आहेस की, मी एकटा नाही आहे. असं बोलून बाबा तिच्या जवळ जाऊन बोलू लागले, सुजाता तू ह्या लाल साडीत 1 नंबर दिसत आहेस. तर काकू बोलल्या की अहो काय करत आहात? बाबा बोलले की आता तूच म्हणालीस की तू माझ्याबरोबर आहेस. तर काकू बोलल्या अहो तसं नाही, त्या अर्थाने तुम्हाला तुमच्याबरोबर नाही आहे. आता जे करत आहात त्या अर्थाने नाही. तर बाबा बोलले की मी एकटा आहे हो, आणि तू पण कशी दिसत आहेस बघ, मस्त दिसत आहेस. लाल ह्या साडीमध्ये खूप आवडलीस मला आणि जवळ घेऊ वाटत आहे तुला. तर काकू बोलली अहो मला सोडा, माझे पती आणि मुलं वाट बघत असतील. तर बाबा बोलले की नाही ग, लगेच आवरायचं. जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. त्या बोलल्या आवडली मी तुम्हाला? तर बाबा बोलले खूप मस्त, मला तू आवडलीस. असे म्हणून त्यांनी चालू केलं. असं दिसत होतं की बाबा पण आणि काकू पण उपाशी आहेत. असं एवढं खुळं लागल्यासारखं करत होते दोघेही. एवढं मग्न होते, त्यांना भान पण नव्हतं की दरवाजा लावला नाही ते कोणीतरी येईल याची पर्वा पण नव्हती.
बिनधास्त करत होते. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊन सगळे कपडे काढून बेडवर पडले. काकूंनी पहिला त्यांनी त्यांचे जे करायचं होतं ते केले. नंतर बाबांनी पण केलं. काकू बोलली, करा हो आता, नाही सहन होत. बाबांनी चालू केलं. दोघेही कामुक एकमेकांच्या होते. ते करता करता काकू बोलू लागल्या, करा लवकर, माझे पती वाट बघत असतील. तर बाबा बोलले, माहीत आहे, म्हणूनच लवकर करत आहे. 10 मिनिटे त्यांचं चालू होतं. दोघेही मोकळे झाले. काकू परत बोलल्या, लवकर करतो म्हणत वेळ केला. माझ्या मुलाचा बड्डे आहे, वाट बघत असेल, असं बोलल्या. बाबांनी एक त्यांच्या कलिंगडावर मारले आणि बोलले, हे आवडलं सुजाता? तर त्या बोलल्या की मस्त, माझे पती पण असं करत नाहीत. मस्त. आता तुमची बायको नाही तोपर्यंत मी येईन रोज, असं बोलून त्यांनी आवरले. बाबांना बोलले की वाट बघत आहे मी, लवकर या. मी तेथून पळून गेलो आणि काकू पण आल्या. त्यांच्याकडे बघून वाटत पण नव्हतं त्यांच्यात आणि बाबांच्यात काय झालं आहे ते. त्या जशा होत्या तशा तयार होऊन आल्या होत्या. बाबांची वाट बघत होत्या. त्या तिथं येऊन बाबा आल्यावर त्या एवढ्या खुश झाल्या. त्या बाबांच्या जवळच होत्या. जेवायला पण बाबांच्या बरोबरच बसल्या. दुसऱ्या दिवशी पण बाबांनी सुट्टी काढली. मी कॉलेजला गेलो आणि परत त्यांच्यात दिवसभर सगळं झालं. तो एक दिवसभर ती आमच्या घरातच दोघे होते. कशी वाटली स्टोरी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.